आज आपण कथा बघतो की पितृपक्ष आपण का म्हणजे ही प्रथा का बरं पडलेली आहे आणि महाभारताच्या कर्णाशी याचा काय संबंध आहे याची कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला महाभारताच्या काळात म्हणजे श्राद्धाचा जो पहिला सल्ला होता तो अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले होते. याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्याच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा. पण त्याच्या हयातीत सोमवती अमावस्या कधी आलीच नाही. त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला श्राप दिला की यापुढे सोमवती अमावस्या फक्त वर्षातून एकदा येईल. इतकेच नाही तर त्याआधी त्रेतायुगात सीताने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकली असेल. परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे. असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले. कर्णाला अन्नाऐवजी सोने आणि दागिने का दिले जात आहे हे समजले नाही. त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला. तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे, कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही. हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही, म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही. हे ऐकून कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवलं. परंतु आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी वस्त्र दान केले. असे केल्यावर कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे 16 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले. समजलं ना कशी प्रथा पडली तर. असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते, तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते. समाधान आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे पितर तहानलेले राहतात. त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर्पण विधी म्हणजे पाण्यामध्ये काळे तीळ टाकून रोज सूर्याला अर्घ्य देणे. ओम गृणी सूर्याय नमः असं म्हणत अर्घ्य देऊन पितरांना प्रार्थना करणे की मी हे पाणी पितरांना समर्पित करत आहे. असं रोज तुम्हाला करायचं, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. असो पुढे. साधारणपणे छतावर म्हणजे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकललं जातं, कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे आपल्याकडे अशुभ मानतात, त्याला शुभ मानत नाहीत. पण पितृपक्षात लोक कावळ्यांची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात. श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचाही एक भाग बाहेर काढला जातो. असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्ध विधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. आता पौराणिक कथा काय सांगते आपण बघू. पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पितृपक्षातील कावळ्यांशी संबंधित एक कथा आहे, पौराणिक कथा. त्या कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचं रूप धारण करणारा पहिला होता. ही कथा त्रेतायुगातील संबंधित आहे. असं म्हणतात जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा श्रीरामांनी त्याला एक वरदान दिलं की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेलं अन्न मिळेल. तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी
कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली. कावळ्याला वरदान दिलं म्हणून आपण कावळ्यांना घास देतो, घास काढतो. आता तुम्हाला कळलं असेल की कावळाच का, दुसरा पक्षी का नाही? तर सीतेच्या पायाला चोच मारल्यामुळे राग आला श्रीरामांना. त्यांनी त्यांना श्राप दिला. पण जेव्हा कावळ्याला त्याची चूक कळाली तेव्हा त्यांनी क्षमा मागितली. तर मग श्राप तर मागे घेऊ शकत नाही. मग काय, एक वरदान दिलं. वरदान काय दिलं की श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन द्यायची परंपरा, म्हणजे तुला भोजन देतील असं. यामुळे पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते. पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याच्या पूर्वजांचा शाप तसेच इतर देवी देवतांचा कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. आता ही माहिती मी सर्च करून तुम्हाला सांगितलेली आहे. मी ही माझ्या मनाने सांगितलेली नाही आहे. तर या माहितीनुसार, म्हणजे या कथेनुसार तरी आपल्याला कळलेलं आहे ना की आपण गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान करा. म्हणजे तुम्हाला सोनं खायचे म्हणजे काय, आता त्यांनी तर सोनं दान केलं होतं म्हणून त्याला सोनं खायची वेळ आली. पण आपण जर काहीच केले नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही. असो, अशी कथा आहे. कशी वाटली नक्की सांगा. आणि पितृपक्षात तर्पणविधी नक्की करा. तर्पणविधी काही लागत नाही. मी आत्ताही तुम्हाला सांगितलं. काळे तीळ मिश्रित पाणी सूर्याला अर्घ्य द्या. ओम गृणी सूर्याय नमः. काहीही करायचं नाही आहे तुम्हाला. आणि थोडासा भाग 15 दिवस का होईना कावळ्यासाठी तुमच्या छतावर नक्की ठेवा. बघा काय अनुभव येतो.